रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी श्री प्रदीप माणिक क्षितिज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी स्थापनेपासून ऑडिट वर्ग अ तारांकित परिसरामध्ये सामाजिक सहभाग घेऊन अग्रेसर आहे। प्रशिक्षित सेवक वर्ग, विनम्र व तत्पर सेवा देणारी, ग्राहकांच्या पसंतीस उतरणारी एकमेव पतसंस्था श्री प्रदीप माणिक क्षितिज रूरल नॉन ॲग्री कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी सर्वांच्या सुखदुःखात सर्वांना बरोबर घेऊन जाणारी एकमेव पतसंस्था म्हणजे श्री प्रदीप माणिक क्षितिज ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी। केव्हाही या आपल्या मदतीसाठी धावणारी पतसंस्था। आपण एक वेळ अवश्य भेट द्या। आपल्या सर्वांची पतसंस्था श्री प्रदीप माणिक क्षितिज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी ठेवीवरती आकर्षक व्याजदर देत आहे। या संस्थेचा ऑडिट वर्ग अ तारांकित असून सर्व सेवा, विनम्र व तत्पर कामकाज सुरू आहे। आपण एक वेळ संस्थेस भेट द्यावी आणि आपला सहभाग नोंदवावा। हक्काने या आणि हक्काने घ्या तुमची सर्वसामान्यांची पतसंस्था श्री प्रदीप माणिक क्षितिज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली। ठेव वाढ अभियान 11% ठेवीवरती व्याजदर। दीपावली पाडव्यानिमित्त ठेवी स्वीकारल्या जातील। आमचे सर्व हितचिंतक ठेवीदार सदस्यांसह सर्वांना दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दुष्काळग्रस्त यादीत चिकुर्डे सर्कल मंडलचा समावेश नसल्याने स्थानिक नागरिकांचा उद्रेक झाला असून ऐतवडे बुद्रुकमध्ये ऐन दिवाळीत शासनाविरुद्ध शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करीत ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले। वाळवा तालुक्यातील चिकुर्डे सर्कल मंडल अंतर्गत येणाऱ्या ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी, कारवे, ढगेवाडी या गावांचा दुष्काळग्रस्त यादीत नाव न आल्याने आज ऐतवडे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी व परिसरातील गावातील सरपंचांनी एकत्र येत शासनाचा निषेध व्यक्त करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले। ज्या अहवालानुसार गावांचा सर्वे झाला ते चिकुर्डे येथील पर्जन्यमापन करणारे यंत्रच गायब आहे। येथे फक्त पाईपच शिल्लक आहे असे असताना दुष्काळग्रस्त म्हणून गावांची निवड कशी केली हे समजण्यापलीकडे असल्याचे ठाकरे गट शिवसेना जिल्हा प्रमुख अभिजित पाटील म्हणाले। यावेळी उपस्थित नागरिकांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला तर चिकुर्डे मंडलचा लवकरात लवकर दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अन्यथा 4 दिवसात तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। नमस्कार, मी ऐतवडे बुद्रुकमधून बोलते। प्रियंका धनंजय शेटे, सदस्य। चिकुर्डे मंडल शासनाने दुष्काळ जाहीर केलेला नाही। ऐतवडे बुद्रुक, कारवे, ढगेवाडी, शेखरवाडी या ठिकाणी पाऊस झालेला नाही, तरीही ऐतवडे बुद्रुकला दुष्काळ जाहीर करावा ही नम्र विनंती करते। कालच राज्यातल्या दुष्काळांच्या बाबतीतली पुरवणी यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये वाळवा तालुक्यातला चिकुर्डे सर्कल वगैरे उर्वरित सर्व सर्कल त्यामध्ये समाविष्ट दुष्काळामध्ये केले गेले। दुर्दैवानं तशीच परिस्थिती असताना चिकुर्डे आणि चिकुर्डे परिसरातील गावं दुष्काळ सदृश असताना कायमस्वरूपी पाण्यापासूनचा वंचित भाग असताना सुद्धा ती बसली नाही आहे। त्यामुळं या लोकांचा, या सर्कलमधल्या सज्जामधल्या लोकांचा आज उद्रेक झालेला आपल्याला बघायला मिळतोय। यामध्ये शासनाच्या पुतळ्याचा निषेध या 5-6 गावच्या सरपंच आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून ऐतवडे बुद्रुक या ठिकाणी केलेला आहे। आम्हाला वाईट एवढंच वाटतंय की पर्जन्यमापक यंत्राने महसूल अधिकाऱ्यांशी बोललो, आम्ही कृषी अधिकाऱ्यांशी बोललो। पर्जन्यमापक यंत्रावरून जो सर्वे गेलेला आहे तो ऑनलाईन सर्वे गेलेला आहे। त्या ऑनलाईन सर्वे गृहीत धरून हा दुष्काळी रिपोर्ट सादर केलेला आहे शासनाला। त्यांनी डायरेक्ट तो ऑनलाईन सर्वे गृहीत धरून ही सर्कलची नावं जाहीर केलेली आहेत, दुष्काळाची नावं गावांची जाहीर केली आहेत असं सांगितलं गेलं। परंतु दुर्दैवानं पर्जन्यमापक यंत्राची जर परिस्थिती बघितली तर आपल्याला मी दाखवतोय की पर्जन्यमापक यंत्र चिकुर्डे या ठिकाणी बसवलेलं आहे। त्यामध्ये ना मशीन आहे ना काय, फक्त एक पाईप या ठिकाणी दिसते। हे दुर्दैवानं तो सर्वे कसा गेला, सगळ्याच ठिकाणच्या पर्जन्यमापक यंत्राची अवस्था अशी आहे का, आणि जर अशी असेल आणि पर्जन्यमापक यंत्रच जागेवर नसेल तर तो सर्वे आम्ही ग्राह्य धरायचा का, हा दुसरा आमचा या ठिकाणचा प्रश्न आहे। त्यामुळे या बाबतीत शासनाकडे आमच्या भावना तीव्र आहेत। जर आजच्या आज निर्णय नाही झाला, सन्माननीय तहसीलदारांनी आम्हाला आजच्या आज रिपोर्ट आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे कळवून आम्ही शासनाला कळवतोय आणि हे सर्कल ज्याचा पर्जन्यमापक यंत्राचा रिपोर्ट दुष्काळी सर्कलमध्ये बसण्यायोग्य आहे
असं सांगितलेलं आहे आणि तो आम्ही बसवायचा प्रयत्न करतोय, बसवतोय. फक्त आमचं एवढंच मत या ठिकाणी इथल्या सगळ्या लोकांचं होतं की तो सर्वेतला रिपोर्ट जर दुष्काळी तुमचं जो नियम आहे त्याच्या आतमधलं पर्जन्य जर दाखवलं असेल सर्वेमध्ये तर तो बसलाच का नाही, हे सरकट डावललंच का गेलं, हा पहिला प्रश्न आहे. आणि ह्या पर्जन्यमापक यंत्रावर तुम्ही सर्वे कसा केला, जर तिथं पर्जन्यमापक यंत्रच नसेल तर तो सर्वे ऑनलाईन तरी गेला कसा, हा मेन त्या ठिकाणचा प्रश्न आहे. त्यामुळे सगळ्याच ठिकाणची ही अशी जर अवस्था असेल तर एकतर सर्वे चुकीचे झालेत आणि चुकीच्या या मशीन आणि सर्वेमुळं या दुष्काळी अवस्थेमध्ये होरपळणाऱ्या जनतेवर हा दुहेरी अन्याय आहे. खरोखर जर बसणार ही गावं जी आपण बघितली तर एक अर्धा तास सुद्धा मोटर प्यायच्या पाण्याचीच अवस्था आता बिकट झालेली आहे. जर असे चुकीचे सर्वे होत असतील तर दुहेरी अन्याय, लोकांचा उद्रेक होईल. जर नाही तर काय होईल, लोकांनी आता टाळं ठोकण्याचा निर्णय या अधिकाऱ्यांच्या सगळ्या ऑफिसेसला आणि कार्यालयाला घेतला होता. परंतु त्यामध्ये तहसीलदार साहेबांनी विनंती केल्यामुळं आजच्या आज रिपोर्ट पाठवल्यामुळे त्याच्या भावना थोड्या कमी झालेल्या आहेत तीव्रतेच्या लोकांच्या. माझं मत आहे शासनानं याची आणखी वाट बघू नये, आजच्या आज हे रिपोर्ट पाठवावेत आणि तात्काळ हे जे सर्कल दुष्काळी तुमच्या दुष्काळाच्या यादीतून वगळलं गेलेलं आहे, दुष्काळ सदृश परिस्थितीच्या, त्यामध्ये चिकोडी सर्कल समाविष्ट करावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि शासनाला या ठिकाणी करतोय. अन्यथा याचे तीव्र परिणाम आपल्याला भोगावे लागतील. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे. सबस्क्राइब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.